नमस्कार दर्शको, आपण पाहतात आपले बदलापूर डिजिटल वृत्तवाहिनी आणि मी निखिल तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आता पालिकेचे कर्मचारी सुट्टीवर आहेत की मुद्दामून ते दुर्लक्ष करतायत ते कळत नाही. सध्या आपण आता पनवेल हायवे या ठिकाणावर आता आपण उभा आहोत, ज्याला आपण रिंग रोड सुद्धा म्हणतो. पनवेल हायवे रस्ता, ह्या रस्त्यावरती सध्या आता आपण उभा आहोत आणि हा लाईव्ह करतोय. तर आता इतकं सुंदर पनवेल हायवे बनवलाय, चांगल्या प्रकारे रोड लाईट सुद्धा लागले, सगळं सुरळीत आता चालू आहे. पण एक साईडला बघायला गेलं तर रस्त्याच्या बरोबर एका बाजूला आपल्याला ठिकठिकाणी अशी घाण पडलेली दिसते. ठिकठिकाणी नागरिक आहे इथे जे कचरा टाकतात. आता आपण फक्त एका ठिकाणी बघतोय, पण हा पूर्ण पनवेल हायवे इथून तिथून सगळ्या ठिकाणी हे असंच रोजचं झालेलं आहे. आणि पालिकेचे जे कर्मचारी, जे स्वच्छता कर्मचारी आहेत किंवा कोणी अधिकारी असतील, ते जाणून बुजून इथे लक्ष देत नाहीये की त्यांचं लक्ष कुठे जात नाही ते समजत नाही. कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे असा हा कचरा आणून टाकलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि याची खूप अशी दुर्गंधी सगळीकडे पसरलेली. आणि इथे थोड्याच बाजूला जर आपण पाहिलं तर इकडे कीर्ती पोलीस लाईन आहे, कीर्ती पोलीस लाईन, आणि त्याच्या एकदम बाजूला पनवेल हायवेला हा सर्व मोठ्या प्रमाणात असा कचरा आणून टाकलेला आहे. तर बघा, भरमसाठ असा कचरा इथे आणून टाकलाय. पण अक्षरशः कचरा नागरिकच जाळतात, पण इथे कोणी येत नाही, बिलकुल कचरा उचलला जात नाही. तर आपण पाहू शकतो की ते कचरा जाळण्यात सुद्धा आलेला आहे. आणि काही मद्यपी असतात जे इथे हायवेला येऊन मद्य प्राशन करतात, तर ते सुद्धा हे बॉटल्स वगैरे सगळं असंच टाकून जातं. आता याच्यावरती कशी कारवाई करणार? कारण फक्त स्वच्छता करून, फक्त इथली स्वच्छता केली, इथली साफसफाई केली की काम झालं असं नाही. जे नागरिक इथे हा कचरा टाकतात, जे ही चुकी करतात, जे घाण पसरवतात, तर त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे. कारण जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत हे कुठे थांबणार नाही. हे लोक कचरा करत राहतील, तुम्ही उचलत राहणार आणि असंच चालू राहणार. किती मोठ्या प्रमाणात इथे कचरा सगळीकडे पडलेला आहे. इथे थर्मोकॉल बॅन असून सुद्धा, थर्मोकॉलला बंदी आहे, तरी मोठ्या प्रमाणात इथे थर्मोकॉल आपल्याला पडलेला पाहायला मिळतो. भरपूर मोठ्या प्रमाणात असं बरोबर हायवेच्या बाजूला हा असा कचरा पडलेला आहे. जे लोक मद्यप्राशन करतात त्यांच्या बॉटल्स वगैरे सगळे इथेच असं रस्त्यावरती पडलेले. आणि फक्त आता आम्ही तुम्हाला एका साईडचं दाखवतोय. जर आपण थोडस रोड क्रॉस करून पाहिलं तर हा हे जे कचरा आहे तो या पूर्ण पनवेल हायवेच्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार. हा कचरा असं नाही की हा फक्त याच ठिकाणी, हा भरपूर ठिकाणी ठिकठिकाणी हा पाहायला मिळणार. तर जर आपण रोड क्रॉस केला, ते बघा इथे हा कचरा पडलेला आहे, आणि थोडासा रोड क्रॉस केला की रोडाच्या समोरच बघा इथे हा असा कचरा पडलाय. आता इथे आजूबाजूला कुठलं गृहसंकुल नाही किंवा काहीच नाही, तरी इथे कचरा हा येतो कुठून ते समजत नाही. हा कचरा इथे टाकतं कोण? आणि त्याच्यात जर थोडस तुम्ही बाजूला बघितलं तर इथे स्कूल आहे, एक शाळा आहे, आणि शाळेच्या बरोबर इथे बाजूला हा असा कचरा टाकलेला असतो. याची पूर्ण दुर्गंधी त्या शाळेपर्यंत नक्कीच जात असेल, आणि जे शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांना किती मोठ्या प्रमाणात त्या गोष्टीचा त्रास होत असेल. हे बघा, असा हा कचरा पनवेल हायवे रिंग रोड या ठिकाणी ठिकठिकाणी प्रत्येक ठिकाणी असा कचरा पडलेला आहे. आणि तो कचरा पालिकेचे कर्मचारी उचलत नसल्यामुळे नागरिकच थोडे दिवसांनी तो कचरा जाळून टाकतात. आता आपण पाहिला हा पनवेल हायवे, इथे एका साईडला इथे एक कचरा आहे, हा इथे कचरा आहे. आता थोडस आपण पुढे गेलो, आपण थोडस शाळेच्या दिशेने पुढे जाऊया आणि तिकडे तुम्हाला दाखवतो किती मोठ्या प्रमाणामध्ये कचरा आहे. हे बघ, आता इथल्या इथेच 3 ठिकाणी आपल्याला कचरा पाहायला मिळतो. इथे या मोठ्या प्रमाणात कचरा, इथे कचरा, आणि इथेही कचरा. आणि हा कचरा फक्त
आणि हा जो कचरा आहे तो फक्त याच ठिकाणी नाहीये की आपण जिथे आहे तिथे दाखवतो. तुम्ही जर हा पूर्ण पनवेल हायवे फिरलात तर पूर्ण पनवेल हायवेला, पूर्ण हा जो पनवेल हायवे लास्टच्या टोकापर्यंत ठिकठिकाणी अशा डाव्या आणि उजव्या दोन्ही साईडला तुम्हाला ठिकठिकाणी कचरा पाहायला मिळणार आहे. तर ही किती वाईट परिस्थिती आहे. आता पालिकेच्या कर्मचाऱ्यांचं इथे लक्ष जात नाही की मुद्दामून लक्ष देत नाही ते कळत नाही. हे बघा, हा बघा कचरा. ती जी स्वच्छतेची गाडी पालिकेची फिरते तिथं फक्त 1-2 दिवसच आपल्याला पाहायला मिळाली. जी ती पालिकेची स्वच्छतेची गाडी होती, जी असं हे सगळं जे हे रस्ता आहे ती साफ करायची ती गाडी, ती फक्त 1 की 2 दिवस आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर बिलकुल ती गाडी आपल्याला कुठे पाहायला मिळाली नाही. आणि त्यामुळे हे बघा हा कचरा सगळा असा रोडावरती पसरलेला आहे. इथे जे संध्याकाळचे जे तुम्ही पालिकेने जी पालिकाच्या अधिकाऱ्यांनी जी कारवाई केली, जी बेकायदेशीर होती, ते सर्व कारवाई केल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की कारवाई झाली, सगळं बंद झालं. पण पालिकेला एक आम्ही आमच्या माध्यमातून सांगतो की तुम्ही संध्याकाळचं या पनवेल हायवेला जरा फिरा. जर तुम्ही संध्याकाळी या पनवेल हायवेला फिरले की तुम्हाला कळेल की जैसे ते तसं आहेच, काहीच कुठे चेंज झालेलं नाहीये. हे बघा, लोकांच्या अक्षरशः कपडे वगैरे सुद्धा इथे टाकले. ती किती मोठ्या प्रमाणात इथे घाण आहे. आणि आता याला फुटपाथ म्हणायचं की काय म्हणायचं ते तुम्ही सांगा. आता हा कुठल्या अँगलने या फुटपाथ वाटतो काय माहिती. सगळीकडे घाण, अशी घाण पसरलेली फुटपाथवर, चालायला जागा नाहीये. हा कचरा आता पालिकेच्या कर्मचाऱ्यांचं इथे लक्ष आहे की नाही, की मुद्दामून उचलला जात नाही, की टाळाटाळ करतात, की त्यांना सुट्टी आहे. हे असे बरेच प्रश्न इथल्या आजूबाजूच्या नागरिकांना पडलेले आपल्याला पाहायला मिळते. आणि बाजूलाच आपण पाहू शकतो इथे कीर्ती पोलीस चौकी, कीर्ती पोलीस लाईन इथे आहे बाजूला. आणि त्या साईडला जर आपण इथे बघतो तर मोठ्या प्रमाणात इथे कचऱ्याची घाण अशी पसरलेली. तर इथले जे आजूबाजूचे नागरिक आहे किंवा इथले शाळेचे काही कर्मचारी असेल त्यांची एकच विनंती की हा जो कचरा पडलाय, जे दुर्गंधी आम्हाला येते, दुर्गंधीचा घाणेरडा वास येतो, तर तो लवकरात लवकर तुम्ही कचरा साफ करा. आणि जे कोणी नागरिक इथे येऊन कचरा टाकतात, जे कोणी फूड स्टॉलवाले इथे येऊन कचरा टाकत असतील तर त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करा, अशी विनंती इथले नागरिक करतात. आणि तुमच्याही परिसरामध्ये कुठे असा कचरा पडलेला असेल आणि उचलला जात नसेल तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आम्ही नक्की तिथपर्यंत येऊ आणि समस्या ही सर्वांसमोर, पालिकेसमोर नक्की आणू. आणि अशाच बातमी पाहण्यासाठी आपले बदलापूर डिजिटल वृत्तवाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.